3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया साजरा केला जातोय। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सोने खरेदी केले जात आहे। 98,000वर सोन्याचा भाव आला असला देखील तरी पण आजच्या दिवशी डोंबिवलीमध्ये सोने खरेदी करताना ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील वामन हरिपेटे सन्समध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर डोंबिवलीकर आले होते। यावेळेस अमित काळे म्हणाले, सोनं कितीही महागलं तरी सोने बरोबर ज्वेलरी, सोनं नाणं खरेदी करतात। तसंच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया असतं। या मुहूर्तावर ज्वेलरी बरोबर नाणी विक्री करता वामन हरिपेटी सन्समध्ये सोय करण्यात आली आहे। तर शैलेश डबके म्हणाले, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने आणि नाणे खरेदीवरती भर होता। तर सोने खरेदी करण्याकरिता आलेल्या एका महिलेने सोनं किती महागलं तरी थोडंफार का होईना सोनं खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। डोंबिवलीतील अनेक ज्वेलर्स दुकानात सायंकाळी डोंबिवलीकरांनी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। ॲक्च्युली आज जो मुहूर्त आहे सगळ्यांनाच वाटतं की सोनं घ्यावं, आपल्या घरात एक काहीतरी छोटं मोठं तरी घरात यावं। त्यामुळे मी इथे खरेदीला आली आणि नेहमीच मी येते, जे ओकेशन्स असतात आपले मराठी सण सगळे, त्यामुळे मला इथे आवडतं शॉपिंग करायला। पण थोडंफार का असे ना, माणसाला वाटतंच की आपल्याकडे सोनं यावं घरामध्ये, त्यासाठी मी इथे आले। थँक्यू। 1 लाखापर्यंत भाव पोचला, पण याच्या आधी सुद्धा दिवाळीच्या वेळेला आम्हाला वाटलं होतं की 80,000 क्रॉस गेलाय, पण त्यावेळेला सुद्धा रिस्पॉन्स त्याच पद्धतीने मिळाला तसा आत्ताही मिळतोय। फक्त कसं होतं की बजेटच्या हिशोबाने कस्टमर आज जर समजा एक 10 ग्रॅमची वस्तू घेत असेल तर ती 7 ग्रॅमची 8 ग्रॅमची घेते, पण कस्टमरचं घ्यायचं काय कमी होणार नाही आणि ते भविष्यात पण होणार नाही। रेट जरी वाढला तरी रिस्पॉन्स बऱ्यापैकी आहे।